नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो आपल्याला प्रज्ञा खांबे यांनी पाठवला आहे. प्रज्ञा यांच्या सांगण्यानुसार हा अनुभव त्यांनी त्यांच्या स्वर्गवासी आईकडून ऐकला होता. ही घटना आईच्या लहान भावाच्या मुलासोबत चिपळूणमध्ये 2003 साली घडली होती. मधुकर कर्णे हे मूळचे चिपळूणचे रहिवासी. व्यवसायाने ते वह्या पुस्तक विकण्याचं स्टोअर चालवायचे. त्यांच्या परिवारात बायको चैत्राली या गृहिणी आणि एकुलता एक मुलगा ज्याचं नाव सागर. मित्रहो, ही जी सत्य घटना घडली ती या सागरसोबत. परंतु त्या भीतीदायक अनुभवाचा जहरी स्पर्श पूर्ण कुटुंबाला भोगायला लागला. पण सागरने असं काय केलं, त्याच्याबाबत असं काय घडलं का त्याच्या चुकीमुळे पूर्ण कुटुंबाला या भयानक घटनेचं साक्षीदार व्हावं लागलं. उन्हाळ्यातला मे महिना सुरू होता. मेचा महिना म्हणजे अंगाची लाही होते. सूर्य जणू तोंडातून आग ओकत असतो. अशाच या मे महिन्यात बाकीच्या मुलांप्रमाणे सागरला सुद्धा शाळेतून सुट्ट्या पडल्या. 2001चा काळ म्हणजे मुलं आत्तासारखी फोन घेऊन बसायची नाही. त्यापेक्षा मी असं म्हणेन का मुलांकडे फोनच नसायचा. मग अशी ही मुलं रात्र झाली का शेकोटी पेटवून त्याच्या भोवताली गोल रिंगण करून भूतांच्या गोष्टी सांगत बसायची. किंवा गावात कुणाचं लफडं झालं, कुणाची बायको कुणाच्या मागे गेली, या गप्पा गोष्टी चालायच्या. जास्तीत जास्त करून भूताच्या गप्पा चालायच्या. सागर आणि त्याचे 3 मित्र, हरेश म्हणजे हऱ्या, दुसरा वामन आणि तिसरा गुंजन, एकूण मिळून 4 जण होते. सागरसहित त्याच्या मित्रांचं वयसुद्धा 14-15च्या आसपास होतं. अशात एके रात्री हऱ्या, वामन, गुंजन आणि सागर 4ही शेकोटी पेटवून बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. अरे, तुम्हाला माहिती आहे का, दिवड्यांची सून नमू, गेल्या वर्षी तिने त्यांच्या शेतावर जांभळीखाली जाळून घेतलं ना. हऱ्या आपल्या मित्रांकडे पाहत म्हणाला, अरे तुला काहीच माहीत नाही. तिने काय जाळून बिळून घेतलं नाही, मारली दिवड्यानं तिला आणि जाळून घेतल्याचा बनाव रचला. वामन विषयाला साफसुथरा हात घालत म्हणाला, का रे, का मारली पण तिला? गुंजनने उत्सुकतेने विचारलं. गुंजनच्या या वाक्यावर वामन मध्येच म्हणाला, मी माझ्या आईला एकदा त्या सविता काकूशी बोलताना ऐकलं. त्या नमूचं म्हणे लफडं होतं बाजूच्या गावातल्या एका बाप्याशी आणि तिला त्याच्याकडून दिवस पण गेले होते. आणि ही गोष्ट जेव्हा तिच्या नवऱ्याला सासू सासऱ्याला समजली तेव्हा रात्रीच तिला खल्लास केली आणि शेतात जाळून टाकली. मग आत्महत्येचा बनाव केला. वामन सर्वांना हकीकत सांगत म्हणाला. हे सर्व बोलत असताना त्याचे मोठे डोळे सर्वांच्या भीतीचा ठाव घेत होते. अरे, मग पोलीस कंप्लेंट नाही केली का? सागरने विचारलं. पोलीस कंप्लेंट करायला त्या दिवड्याची जाम ओळख आहे रे, म्हणून केस जास्त चालली नाही. पण हां, वामनने सर्वांच्या भयभीत झालेल्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि या चर्चेला एक वेगळं वळण देत म्हणू लागला. गावातली लोकं बोलत होती, रात्री अपरात्री दिवड्याच्या शेताजवळून चालत जाताना भीतीची चेष्टा होते. जांभळीजवळून रडायचा तर कधी हसायचा आवाज येतो.
कधी कधी आपल्या नावाने हाका मारलेल्या कानावर ऐकू येतात आणि काही लोकांनी तर जांभळीवर त्या जळालेल्या नमूला बसलेलं पण पाहिलंय आणि काही जणांना तर जांभळीजवळ आगीने पेटलेली नमू दिसली. मांस, केस जळाल्याचा वास येतो. वामन एक एक करत सर्वांच्या चेहऱ्याकडे धीर गंभीरतेने पाहत म्हणाला. समोर पेटलेल्या शेकोटीचा तांबडसर प्रकाश चौघांच्या चेहऱ्यावर पडला. तोच. चल, काय पण फेकतो, मध्येच सागर म्हणाला. वामनचे बोल सागरने हसण्यावर नेले. बाकीच्यांचा वामनच्या बोलण्यावर विश्वास बसला, पण सागरचा नाही. आणि अशात या विश्वास अविश्वासाच्या वादातून नाही तेच घडलं. सागर आणि वामन दोघांमध्येही नमूच्या अस्तित्वावरून वाद निर्माण झाला आणि तो मिटला एका पैजेने. म्हणजे वामनने सागरसमोर एक पैज घातली. सागर, तू स्वतःला खूप हुशार समजतोस ना? मग ठीक आहे. तशीही उद्या पौर्णिमेची रात्र आहे, तर तू उद्या रात्रीचं दिवड्याच्या शेतावर जायचं आणि नमूच्या जांभळीवर चढून जांभळं तोडून आणायची. जर तू जांभळं तोडून आणलीस तर मी तुला 100 रुपये देईन. वामनने सागरसमोर पैज ठेवली. 100 रुपये मिळतील म्हणून बाकीचे 2 मित्र नको नको म्हणत असतानाही सागर विषाची परीक्षा घ्यायला तयार झाला. दुसऱ्या दिवशी रात्री सागर, हर्या, वामन, गुंजन चौघेही रात्री 9च्या दरम्यान जरा बाहेर जाऊन येतो असं घरच्यांना सांगून गावातल्या पाराजवळ जमली. वामनच्या पैजेनुसार सागर नमू ज्या जांभळीजवळ मेली तिच्यावर चढून जांभळं तोडणार होता. गावातून दिवड्याचं शेत 20-25 मिनिटाच्या अंतरावर होतं, म्हणून हे तिघे लागलीच दिवड्याच्या शेताच्या दिशेने चालत निघाले. 10 मिनिटात सर्वांनी गावची घरं वेस ओलांडली. आकाशातल्या पौर्णिमेच्या चंद्राच्या चंदेरी उजेडात पायाखालची मातीची वाट तुडवत 4ही पोरं दिवड्याच्या शेतावर पोहोचली. दिवड्याची घराणेशाही बक्कल पैसेवाली, दारूची 2 दुकानं, भाड्यावर दिलेला टेम्पो, भाड्याच्या खोल्या, या ना त्या मार्गाने दिवडेकडे पैसा यायचाच. म्हणूनच दिवड्यांनी कधीही स्वमालकी हक्काच्या शेतात पिकं उगवली नाहीत आणि नाही ती जमीन कोणाला विकली. जमीन न कसल्याने पावसाळ्यात शेतात मक्याच्या कणसा एवढं गवत यायचं आणि जे पिकून आता सोनेरी झालं होतं. त्याच कमरे इतक्या सोनेरी गवतात अगदी मधोमध काळंकुट्ट जांभळाचं झाड होतं, जिथे नमूने जाळून घेतलं होतं. गावातल्या लोकांनी या जांभळीला नाव दिलं होतं नमूची जांभूळ. त्या जांभळीपाशी म्हणे जळून घेतलेली नमू दिसते आणि म्हणून त्या झाडाला तिचं नाव ठेवलं. हर्या, गुंजन आणि वामन तिघेही दिवड्याच्या शेताबाहेर उभे राहिले. पैजेनुसार वामनने सागरला एकट्याला तिथे जायला सांगितलं. शेतातल्या कमरे इतपत वाढलेल्या सोनेरी गवतातून चालत सागर दिवड्यांच्या जांभळीच्या दिशेने जाऊ लागला. सागरच्या 4ही दिशेला उन्हाने करपून वाळून गेलेलं पिवळसर रंगाचं गवत होतं. त्यातून वाट काढत सागर जांभळाच्या दिशेने गेला. सागरपासून 100 पावलावर ते जांभळाचं झाड होतं. जरा भीत भीत सागर जांभळाखाली आला. झाडाखाली जमीन शेणाने सारवली होती आणि त्याच जमिनीवर जांभळीवरच्या फांदीवरून तुटून खाली पडलेल्या जांभळाच्या बोंड्या पडल्या होत्या. जांभळं फुटून त्याच्या निळसर रक्ताने शेणाने सारवलेली जमीन रंगून गेली होती. सागरने आपली मान वर केली. नजरेला पौर्णिमेच्या चंद्राने न्हाऊन निघालेला जांभूळ दिसला. जांभळीला पाहताच सागरच्या मनात वामनच्या आईची हकीकत आणि नमूचे ते आगीने होरपळून जळून गेलेलं प्रेत तसंच्या तसं डोळ्यासमोर दिसू लागलं.
चेहरा, हातपाय, सर्व अंगाची कातडी चिकन तंदुरीसारखी भाजली होती. लालसर चट्टे स्पष्ट दिसत होते. डोळ्यातली बुबळे आगीने फुटून त्या जागेवरून लालसर रक्ताची धार बाहेर पडत होती. अंगावरची साडी जळून कातडीला चिकटली होती. डोक्यावरचे केस जळून गेले होते. केस जळाल्याचा मेलेली गावठी कोंबडी भाजताना तिच्या अंगातून जसा करपट कातडी जळाल्याचा घाणेरडा वास येतो, तसा वास भीतीने सागरला येऊ लागला. एक क्षण सागरला हा सर्व विचार करून भीती वाटली, पण लागलीच. सागरने सर्व विचार डोक्यातून झटकले. स्वतःला हिंमत दिली. दूर बांधावर उभे राहून सागरचे मित्र त्याची हालचाल टिपत होते. तो काय करतोय हे पाहत होते. बघितलं का, घाबरला ना, नुसता आघाडीवर असतो, असं म्हणत वामनने सागरला शिव्या घातल्या. त्याला वाटलं सागर घाबरला, पण तोच सर्वांच्या नजरेला दूर जांभळीखाली उभा असलेला सागर, त्याच्या काळ्याशार आकृतीची हालचाल झाली. सागर चालत पुढे आला. दोन्ही हात जांभळीच्या खोडावर ठेवून पटकन जांभळीवर चढला. 1 फूट, 2 फूट, 3 फूट असं करता करता तो 9 फूट उंच जांभळीवर चढला. जांभळीच्या फांद्यांना जांभळं आली होती. ती त्याने खुडून सोबत आणलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरायला सुरुवात केली. अशात 10-1 मिनटं झाली असतील. सागर ज्या फांदीवर बसला होता त्याच फांदीवर आपल्या पाठीमागे कोणीतरी बसल्याची त्याला चाहूल लागली. कारण मागून मोठमोठ्याने पिसळलेल्या डुक्करने जसे फुटकार सोडावेत तसा श्वास घेतल्याचा आवाज येत होता. मध्येच मागून फांद्यावर असलेल्या पानांची सळसळ ऐकू येत होती, जणू कोणीतरी फांद्या हलवतंय. परंतु सागरला अवतीभोवती हवा सुटल्याचं जाणवलं नाही. मग पानांची सळसळ कशी होऊ शकते? सागरने भीतीने आवंढा गिळला. हळूच मागे वळून पाहिलं, पण मागची फांदी पूर्ण रिकामी होती. पौर्णिमेच्या उजेडात तिथे काहीही दिसलं नाही. सागर पुन्हा जांभळं खुडू लागला. 2-3 मिनटं पुन्हा काहीच झालं नाही. शांतता पसरली होती. रातकिड्यांची किरकिर सुरू होती. तोच यावेळेस जांभळी खालून कोणीतरी वेगानं धप धप असा पावलांचा आवाज करत धावत गेल्याचं सागरला ऐकू आलं. त्याने झटकन खाली पाहिलं. नजरेला चंद्राच्या उजेडात एक काळीशार आकृती धावत जाताना दिसली आणि त्यासोबत मांस, त्वचा, केस जळाल्याचा भपकारा सागरच्या नाकात घुसला. ए वामन, कशाला घाबरवतोस रे? सागर मोठ्याने ओरडला. त्याला वाटलं त्याचा मित्र वामन पैज हरावी यासाठी त्याला घाबरवत आहे. परंतु सत्य काय होतं याची जराशी चुणूकही सागरला नव्हती. सागरने आता बरीचशी जांभळं खुडली. तसा तो उतरायच्या उद्देशाने झाडावरची फांदी पकडून खालच्या फांदीवर उभा राहिला. फांदीवरून चालत झाडाच्या खोडाच्या दिशेने येऊ लागला. 3-4 पावलं चालून होताच सागरच्या पायाखालची जाडजूड फांदी जोरात हलायला लागली. असं वाटलं कोणीतरी ती फांदी हातात धरून हलवतंय. पण सागरला आपल्यासमोर मागे कोणीच दिसत नव्हतं. आता मात्र भीतीने सागरची बोबडी वळाली. हातपाय गार पडले. उभ्या मणक्यावरून कोणीतरी धारदार सुरीचं टोक फिरवावं असं अंग शहारून उठलं. श्वास छातीत अडकला. सागरच्या पायाखालची फांदी वेगानं हलू लागली. अवतीभोवतीची पाने सळसळ आवाज करत थरथरू लागली. समोर घडणारा प्रकार इतका भयानक होता का त्याने सागर चड्डीतच मुतला. "ए आई, आई!" भीतीने त्याच्या तोंडून किंकाळ्या बाहेर पडल्या. अशात नकळत
भीतीपोटी सागरने वर पकडून ठेवलेल्या फांदीवरचे हात सुटले आणि एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर, मग तिसऱ्या, असं करत तो खाली जमिनीवर पडला. सागरच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आणि त्याची काळीशार सावली झाडावरून खाली पडताना पाहून त्याच्या 3ही मित्रांची हवा लीक झाली. तिघेही सागरला एकटेच नमूच्या जांभळीजवळ सोडून गावच्या दिशेने पळाले. गावात जाऊन या तिघांनी सागरचं घर गाठलं. त्याच्या आईबाबांना घडलेला सारा प्रकार सांगितला. काही वेळाने सागरचे बाबा गावातल्या 5-6 माणसांना घेऊन दिवड्याच्या शेतावर आले. तसं त्यांना दिसलं. दिवड्याच्या जांभळीखाली झाडाच्या खोडाला पाठ टेकून मांडीत डोकं खुपसून सागर एकटाच बसलाय. सागरच्या बाबांनी पुढे जाऊन सागर असं म्हणत त्याच्या खांद्यावर हात ठेवला. सागरने हळूच मान वर केली. सागरचा चेहरा आता भावनाविरहित होता. डोळ्यात ओळख नव्हती. चेहरा अगदी निस्तेज, प्रेतच जणू. त्याने बाबांनाही ओळखलं नसावं. सागर, काय फुकटचे धंदे करतो रे हे असले, असं म्हणत सागरच्या वडिलांनी रागातच सागरच्या पाठीत एक रट्टा बसवला. ऐन वेळेस सागर मार खाल्ल्यावर बोंबलायचा, पण आज जणू तो दगडाचा झाला. त्याला असं शांत बसलेलं पाहून मधुकर रावांना अजून राग आला. यावेळेस त्यांनी सागरच्या पाठीत लाथ घातली. तसा सागर जमिनीवर कोसळला. अजून एक शिवी हासडत मधुकर पुन्हा सागरला तुडवणार तोच फसकन सागरने दात ओठ खात वर पाहिलं. त्याचे डोळे लाल भडक रक्ताळलेले होते. ए मध्या, अजून मारशील तर? 15 वर्षाच्या सागरच्या तोंडून घोगरा, स्त्री पुरुष मिश्रित आवाज बाहेर पडला. त्याची ती लाल भडक नजर, तो आवाज ऐकून मधुकर रावांचे भीतीने धाबे दणाणले. त्यांच्यासोबत आलेली 5-6 लोक देखील आश्चर्यचकित होऊन सागरच्या बदललेल्या पवित्र्याकडे पाहत होती. तोच अचानक सर्वांसमोर सागर बेशुद्ध झाला. तरुण वयात आलेलं पोरगं आहे. नवा जोश अंगात सरसरत आहे. रागाच्या भरात वागला असेल असं समजून मधुकरराव आणि बाकीच्या लोकांनी त्याला उचललं आणि गावात आणलं. सर्वांसहित मधुकररावांना जरी वाटत असलं का हा तरुणाईचा जोश होता, सागरला राग आला असावा म्हणून त्याचा पवित्रा बदलला होता, तर ते साफ चुकीचं होतं. तो बदलाव त्या अनिष्ट शक्तीच्या जहरी स्पर्शाचा एक कारनामा, एक नमुना दाखवून गेला होता, जो कोणीही ओळखू शकलं नव्हतं. आणि या चुकीमुळे मधुकररावांनी सागर रूपात एका अमानवीय शक्तीला घरात यायचं आमंत्रण दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सागरला जाग आली. सागरला जाग येताच त्याची आई त्याच्या जवळ गेली. त्याची विचारपूस केली. त्याला थोडीशी रागात ओरडत, काय गरज होती जांभळी खाली जायची, असं म्हणाली देखील. आई 10 मिनिटं झाली सागरशी बोलत होती, पण सागर मात्र तिच्या एकाही वाक्याला हो नाही का चू नाही, गप्प बसून सारं ऐकत होता. सागरचा चेहरा जरासा अशक्त दिसत होता. दोन्हीही डोळ्यांखाली काळी वर्तुळं आली होती. नाकातून श्वास हळूवारपणे आत घेतला जायचा. बुबळं आत घुसली होती. ऐनवेळी नेहमी बडबड करणारा सागर आता मात्र शांत झाला होता. हे पाहून त्याच्या आईने त्याच्या कपाळाला हात लावला. हाताला सागरचं कपाळ अक्षरशः वीटभट्टीतून नुकत्याच निघालेल्या विटेसारखं गरम लागलं. बापरे, तुला तर खूप ताप आहे, तू झोप, असं म्हणत त्याची आई दुकानातून तापाची गोळी आणायला गेली आणि ती तापाची गोळी सागरला खायला देऊन त्याला झोपायला सांगितलं. त्या दिवशी सोमवार होता. चैत्रालीबाईंनी उपवासाचा वार असल्याने सकाळी आणि दुपारी दोन्ही टाईम शाकाहारी भाजी केली होती, पण सागरने काहीही खाल्लं नव्हतं.
संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस 6:30 वाजता चैत्रालीबाईंनी देवासमोर दिवा पेटवला, उदबत्ती पेटवली. एका हातात घंटा घेऊन सद्गुरूची प्रार्थना बोलू लागल्या. तोच इकडे अंथरुणात सागर डोळे बंद करून शांत झोपला होता. घंटेचा आवाज त्याच्या कानावर पडताच त्याने खाडकन डोळे उघडले. त्याच्या डोळ्यांचा रंग रक्तासारखा लाल झाला होता. कपाळावर 2 टम फुगलेल्या नसा स्पष्ट दिसत होत्या आणि त्याच्या तोंडून पिसाळलेल्या रानटी डुकरासारखी गुरगुर बाहेर पडत होती. शरीर थरथर कापत होतं. सागरच्या शरीरात दबा धरून बसलेली ती अमानवीय वाईट शक्ती देवाच्या घंटीनादाने चवताळून उठली, पिसाळली. चैत्रालीबाईंची प्रार्थना म्हणून झाली तशा त्या आरतीचं ताट घेऊन त्यातील अंगारा सागरच्या कपाळाला लावायला सागरच्या रूमच्या दिशेने आल्या. रूमच्या दरवाजापाशी येऊन पोहोचल्या. तोच धाड असा मोठा आवाज झाला. दरवाजा आपोआप आदळत बंद झाला. अचानक घडलेल्या या क्रियेने चैत्राली जराशा घाबरल्या. मग जरा वेळाने जसा धीर आला त्यांनी सागरला हाक दिली. सागर, सागर, अरे दरवाजा उघड, तुला देवाचा अंगारा लाव, बरं वाटेल. नाही, नको तो, जा, मला नाही लावायचा. बंद दरवाजा मागून एक भसाडा आवाज आला, ज्या आवाजाने चैत्रालीबाईंची आत्मा थरथरली. सागर, अरे तुझ्या आवाजाला काय झालंय? असं का बोलतोयस? दार उघड पाहू, मला पाहू दे एकदाचं. चैत्रालीबाई काळजीच्या स्वरात म्हणाल्या. एकदा जा बोलले ना, समजत नाही का तुला? बंद दरवाजा मागून पुन्हा तोच भयंकर आवाज आला आणि त्या आवाजासोबत दरवाजाच्या फटी खालून पिवळसर रंगाचं मूत्र वाहत बाहेर आलं. निघ, निघ, नाहीतर गचोंडी आवळील तुझी, खल्लास करीन तुला. पुन्हा एकदा बंद दरवाजा आडून भसाडा आवाज आला आणि त्यासोबत एक हास्य चैत्रालीबाईंचं काळी चिरत आत घुसलं. आतून दारावर धाड धाड करत लाथाबुक्क्यांचा वर्षाव होऊ लागला. दरवाजा धाड धाड करत हलत वाजत होता. घडणाऱ्या प्रसंगाने चैत्रालीबाईंच्या अंगावर काटा उभा राहिला. ती एकली माय घरात एकटीच होती. मधुकरराव अद्याप दुकानातून घरी आले नव्हते. घडणाऱ्या या विचित्र अनाकालनीय प्रकाराने त्यांची मती बधीर झाली. भीतीने वाचा बसली. सागरचं बदललेलं वागणं, तो बदललेला आवाज, दारावर पडणाऱ्या त्या थापा, सर्व विचित्र होतं. शेवटी चैत्रालीबाईंनी सागरच्या कपाळाला अंगारा लावायचा विचार सोडून दिला आणि घाबरून दारातून बाहेर पडल्या. दरवाजाच्या पायरीवर बसून राहिल्या. 8 वाजेपर्यंत त्या तिथेच बसल्या. मधुकरराव कामावरून घरी आले तसं त्यांना दिसलं का चैत्राली घाबरलेल्या अवस्थेत साडीचा पदर तोंडात कोंबून खाली नजर घालून दारात बसली आहे. मधुकरराव चैत्राली जवळ आले. त्यांनी विचारलं, काय झालं? त्यांच्या येण्याने चैत्रालीबाईंना जरासा धीर आला आणि त्यांनी घडलेला सगळा प्रकार मधुकररावांना सांगितला. ती हकीकत ऐकून काल रात्री नमूच्या जांभळीखाली सागरचं ते बदललेलं रूप, ते लालसर रक्त उतरलेले डोळे आणि तो भयंकर स्त्री पुरुष मिश्रित आवाज, सर्व काही मधुकररावांच्या डोळ्यासमोर झळकून गेलं. काय झालं असेल हो माझ्या पोराला? काय इडापिडा आली घरात? का असं वागत असेल? चैत्रालीबाई रडकुंडीला आल्या. मधुकररावांनी ती हकीकत आणि काल रात्री घडलेला तो विचित्र प्रसंग दोघांची जुळवाजुळव केली आणि त्यांना कळून आलं, हा प्रकार सामान्य वाटत असला तरी सामान्य मुळीच नाही. सागरला नक्कीच नमुने झपाटलंय, त्याला बाहेरची हवा लागली आहे. मधुकररावांनी हे विचार चैत्रालीला सांगितले.
जे ऐकून चैत्रालीच्या अंगाचा भीतीने थरथराट झाला. चैत्राली, मला वाटतंय सागरला धरलंय त्या चांडाळणीने. माझं ऐक, तू इथेच थांब, घरात जाऊ नकोस, मी आलोच थोड्या वेळात, असं म्हणत मधुकरराव आल्या पावली परत गेले. पाहता पाहता 9, 9:30 झाले, पण मधुकररावांचा पत्ता नाही. चैत्राली एकट्याच पायरीवर बसल्या होत्या. तोच दारावर पुन्हा धाड धाड करत लाथाबुक्क्या मारल्याचा आवाज येऊ लागला. चैत्रालीबाई दरवाजातून उठल्या आणि सागरच्या बंद दरवाजासमोर येऊन उभ्या राहिल्या. तसा बंद दरवाजातून पुन्हा स्त्री पुरुष मिश्रित आवाज बाहेर आला. काय ग सटवे, सकाळ दुपार मुगाची डाळ बनवतेस का ग? मटण बनवायला काय झालं तुला? जा मटण आण, जा जा. चैत्रालीबाईंना सागरचं हे वाक्य ऐकून आश्चर्याचा हादरा बसला. कारण आज सकाळपासून सागरने एकही कण खाल्ला नाही. मग त्याला कसं कळालं घरात मुगाची डाळ केली आहे ती? आणि किचन तर सागरच्या खोलीपासून दूर होतं. भाजी बनवल्याचा वास देखील त्या खोलीपर्यंत पोहोचत नव्हता. अजून तिथंच उभी आहेस तू? हां, जा मटण आण, नाहीतर तुलाच कापून खाईन. बंद दरवाजा आडून पुन्हा आवाज आला आणि त्यासोबत बंद दरवाजावर धाड धाड करत लाथा बसू लागल्या. चैत्रालीने भीतीने धूम ठोकली आणि बाहेर येऊन घराचा मुख्य दरवाजा लावून घेतला. 11:15 वाजता चैत्रालीबाईंच्या घराबाहेर एक रिक्षा येऊन थांबली. रिक्षातून घाईघाई मधुकरराव उतरले आणि त्यांच्या मागोमाग एक म्हातारे गृहस्थ उतरले. अंगात एक फुलबाह्यांचा तपकिरी सदरा, पांढरी शिवलेली पॅन्ट, डोक्यावरचे केस म्हातारपणाने पांढरे झाले होते. त्यांच्या खांद्यावर एक झोळी होती. मधुकरराव त्यांना घेऊन चैत्रालीजवळ आले. चैत्राली, हे आप्पा मानगुटीवर बसलेलं भूत उतरवतात, आपल्या सागरला बरं करतील हे, असं सांगितलं. आप्पांनी त्यांच्या कापडी पिशवीत हात घातला आणि आतून 4 काळे खिळे बाहेर काढले. मधुकररावांकडे ते खिळे दिले आणि म्हणाले, हे 4 खिळे घराच्या 4ही दिशेला ठोक, म्हणजे तिची आत्मा बाहेर पळणार नाही. आप्पांच्या सांगण्यानुसार मधुकररावांनी खिळे हाती घेतले आणि घराच्या 4 कोपऱ्यात जमिनीत ठोकले. वर जरी ते काळे खिळे सामान्य दिसत असले तरी त्या 4 खिळ्यांनी एक चौकोनी आकाराचा दैवी महाप्रकांड शक्तिशाली कवच घराभोवती अदृश्यरित्या तयार झाला. ज्या दैवी सुरक्षा कवचातून नमूची आत्मा बाहेर पडणं अशक्य होतं. खिळे ठोकून झाल्यावर घराचा दरवाजा उघडून आप्पा, मधुकरराव आणि चैत्राली तिघांनी एक एक करत घरात प्रवेश घेतला. घरात प्रवेश करताच मानवी मांस, केस होरपळून जळाल्याचा घाणेरडा वास या तिघांच्या नाकात घुसला. त्या वासाने नाकपुड्यांना अगदी झिंझिण्या आल्या. मध्या, तुझ्या पोराची खोली दाखव, आप्पा म्हणाले. मधुकरराव आप्पांना घेऊन सागरच्या खोलीजवळ आले. खोलीचा दरवाजा बंद होता. तरीसुद्धा न जाणो कसं सागरला त्या तिघांची, आप्पाची येण्याची चाहूल लागली. कोणत्या थेरड्याला घेऊन आलायस रे मध्या? तुला काय वाटलं या भटाला घेऊन आला तर तुझा पोरगा वाचेल? असं म्हणत आतल्या आत एक गडगडाटी भयंकर हास्य घुमलं. दरवाजा उघड, मग दाखवतो तुला माझा इंगा, आप्पा करड्या स्वरात मोठ्याने म्हणाले. मधुकररावांनी दरवाजा उघडण्यासाठी तो आत ढकलला, परंतु दरवाजा आतून बंद होता. मधुकररावांनी 3-4 धडका दिल्या, पण दरवाजा उघडला नाही. शेवटी थकून मधुकररावांनी तो नाद सोडून दिला. आप्पांनी पुन्हा पिशवीत हात घातला आणि आतून 4 अगरबत्त्या बाहेर काढल्या. जा,
देव्हाऱ्यातल्या शुद्ध आगीचा दिवा आणा असं चैत्रालीला सांगितलं. चैत्राली देव्हाऱ्याजवळचा दिवा घेऊन आल्या. आप्पांनी दिव्यावर 4ही अगरबत्त्या पेटवल्या आणि अगरबत्त्या पेटवून त्या बंद दरवाजाला धुराने ओवाळलं. तसा आतून मोठमोठ्याने गुरगुरल्याचा आवाज येऊ लागला. आत बंदिस्त ते ध्यान चवताळून उठलं. मधुकररावांनी 4-5 धडक दिल्या तरी तो दरवाजा उघडला नव्हता. तोच दरवाजा आप्पांनी एका हाताच्या अलगद स्पर्शाने आत ढकलून उघडला. हातात पेटत्या अगरबत्त्या घेऊन आप्पांनी खोलीत प्रवेश केला. भिंतीच्या एका कोपऱ्यात सागर पायाचं मुटकुळं करून डोकं पोटात खुपसून खाली मान घालून बसला होता. पूर्ण खोलीत चिता जळताना जसा चामडीचा वास सुटतो तसा घाणेरडा ओकारयुक्त वास सुटला होता. बाजूलाच सागरने विष्टा मूत्रविसर्जन केलं होतं. सागर, चैत्राली काळजीमय स्वरात ओरडत पोराच्या दिशेने निघाल्या. तोच आप्पांनी त्यांना अडवलं. थांब, घाई करू नकोस. तुझं पोर दिसत असलं तरी देहात दुसरंच कोणीतरी आहे. आप्पांनी चैत्रालीबाईला अडवलं आणि पिशवीत हात घातला. आतून केळीचं एक पान बाहेर काढलं. मग पिशवीतून जांभळीची पानं आणि जांभळं बाहेर काढली. केळीच्या पानावर ठेवली. एक काळी प्लॅस्टिकची पिशवी काढली. ती पिशवी त्या केळीच्या पानावर उतानी केली. आतून मटणाचे तुकडे बाहेर पडले. मटण मांसाचा वास नाकात शिरताच सागरने झटकन मान वर केली. त्याची ती लालसर नजर मटणावर खिळली. तोंडातील काळीशार जीभ बाहेर काढून त्याने हावरटासारखी सुकलेल्या ओठांवरून फिरवली. बेडकासारखा जागेवरून टुनटुन उड्या मारत सागर त्या उतार्याजवळ आला आणि ते कच्चं मटणाचं मांस त्याने बकाबका तोंडात कोंबलं. कचाकच खाऊ लागला. मटणाची हाडं कडाकडा दातांनी चावत फोडू लागला. मध्येच सागर खिदळून हसायचा. त्याचं हे वागणं पाहून मधुकर आणि चैत्राली दोघांच्या अंगावर काटा आला. मेंदूवर गंजलेली तार ओढल्यासारखं शरीर ठणकलं. कोण आहेस तू? का पकडलंस याला? आप्पांनी जरबी स्वरात विचारलं. कडाकडा मटणाची हाडं मोडत मिचक्या मारत मांस खाणाऱ्या सागरने आप्पाकडे पाहिलं. मटणाच्या लाल ताज्या रक्ताने त्याचं तोंड माखलं होतं. दातांच्या फटीत मांस अडकलं होतं आणि अशा अवस्थेत ते ध्यान बोलू लागलं. मी नमू, दिवड्यांची नमू. काल पौर्णिमेला माझ्या घरावर जांभळीवर बसले होते. हा आला माझ्याजवळ. आयता भेटला मला. मग पहिले याला जांभळीवरशी पाडला. मग फांदीवरशी याच्या अंगावर उडी मारली आणि आता धरलंय याला. आता इतक्यात काय सोडत नाही याला. सागरच्या तोंडून बाईच्या स्वरातला आवाज बाहेर पडला. मध्येच तो दात काढत खिखी करत हसू लागला. अगं, आता तर तुला मटण दिलं ना, आता सोड या बिचाऱ्याला, नाहीतर स्वामींची शपथ जमिनीत गाडून ठेवील तुला. आप्पा चढत्या स्वरात म्हणाले. सागरच्या आत प्रवेश केलेली नमू खांदे हलवत हसू लागली. अरे म्हाताऱ्या, तुझी अर्धी लाकडं म्हसनात गेली आणि तू मला गाडायची बात करतो. असं म्हणत सागरच्या आतली नमू पुन्हा खांदे हलवत हसू लागली. म्हणजे तू ऐकणार नाहीस तर ठीक आहे, आता तुला माझा इंगा दाखवतो. असं म्हणत आप्पांनी पिशवीतून एक सफेद रंगाची कापसाची बाहुली बाहेर काढली. बाहुलीच्या छातीवर काळ्या रंगाचं उलटं स्वस्तिकाचं चिन्ह होतं. लाल मण्यांचे डोळे चित्तारले होते. त्याच बाहुलीला आप्पांनी एका काळ्या दोऱ्यामार्फत जांभळीची पानं बांधली आणि मग मधुकररावांना सागरचे केस उपटून द्यायला सांगितले. मधुकररावांनी कसे तरी सागरचे केस उपटले
आणि ते आप्पाला दिले. आप्पांनी ते केस कापसाच्या बाहुलीला लावले. दुसऱ्या हातात एक टाचणी घेतली आणि म्हणाले, बोल, जातेस की नाही, की गाडू जमिनीत, बोल. आप्पांच्या शेवटच्या वाक्यासरशी त्यांनी हातातील टाचणी बाहुलीच्या कपाळात टोचली. तसं सागरच्या आत लपलेलं, दबा धरून बसलेलं ते ध्यान भयंकर कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात किंचाळलं. आप्पांनी कापसाच्या बाहुलीकडे पाहिलं. टाचणी टोचलेल्या भागातून काळ्याशा रंगाचं द्रव बाहेर आलं होतं. नाही, नाही जाणार, मला नाही जायचं. सागरच्या आतलं ते ध्यान आपल्या हट्टावर कायम होतं. हार मानायलाच तयार नव्हतं. यावेळेस आप्पांनी टाचणी पायात खुपसली. सागरच्या अंगात घुसलेली नमू मुळाच्या देठातून किंचाळली. आप्पांनी टाचणी बाहुलीच्या पायातून बाहेर काढली आणि यावेळेस छातीच्या मधोमध, जिथे उलटं स्वस्तिक होतं, तिथे टोचली. आई ग! सागरच्या तोंडून भयंकर असा विव्हळण्याचा आवाज आला. त्यासहित त्याच्या तोंडातून काळ्या रंगाची उलटी बाहेर पडली. खालची सफेद फरशी त्या काळ्या द्रवाने माखली गेली. त्या उलटीत भिंतीवर सरपटणाऱ्या पालीचे खाल्लेले तुकडे आणि मटणाचं कच्चं मांस देखील बाहेर पडलं. घाणेरडा ओकारीयुक्त वास सर्व खोलीत घुमला. त्या भयंकर वेदनादायी टॉर्चरची क्षमता सहन न झाल्याने सागरच्या आत घुसलेल्या त्या शक्तीने सागरच्या चड्डीत मूत्रविसर्जन केलं. पिवळसर रंगाचं मूत्र फरशीवर वाहत आलं. आप्पा हळूच खाली बसले. त्यांनी ती कापसाची बाहुली सागरच्या तोंडून बाहेर पडलेल्या त्या काळ्याशार ओकारीने माखवून घेतली. त्या काळ्याशार द्रवाचा स्पर्श बाहुलीला होताच सागरचं सर्व शरीर विजेचा झटका लागल्यासारखं थरथर करत थरथरू लागलं. त्याचे दोन्हीही रक्ताळलेले डोळे वर झाले. तोंडातील जीभ सरड्यागत बाहेर आली आणि काही वेळाने तो बेशुद्ध पडला. सागर बेशुद्ध होताच आप्पांनी चैत्रालीला सुरा आणायला सांगितला. चैत्रालीबाईंनी स्वयंपाकघरातून सुरी आणली, आप्पांना दिली. त्या सुरीने आप्पांनी सागरच्या उजव्या हाताची तर्जनी कापली. पिशवीतून एक जांभूळ बाहेर काढलं. सुरीने त्या निळ्या जांभळाला एक होल पाडलं आणि सागरच्या तर्जनीतून निघालेलं लाल रक्त, त्या रक्ताचा थेंब त्या जांभळात भरला आणि बोलू लागले, काल पौर्णिमेची रात्र होती. तुमच्या पोराने नको ते धाडस केलं आणि नमूची आत्मा याच्या मागे लागली. पण आता घाबरण्याचं कारण नाही. धोका टळलाय. आता एक काम करा, या मुलाला 1.5 महिना गावची वेस ओलांडून देऊ नका. 1.5 महिना घरात मांसाहार शिजवू नका. आप्पांनी उपाय सांगितला आणि ती कापसाची उलटीमध्ये भिजवलेली बाहुली, ते रक्त भरलेलं जांभूळ घेऊन ते रिक्षात बसून निघून गेले. आप्पांच्या उपायानुसार मधुकरराव आणि चैत्रालीबाईंनी 1.5 महिना सागरला कुठेच बाहेर जाऊ दिलं नाही आणि घरातही मांसाहार शिजवला नाही. सागरच्या डोक्यावर टांगलेली नमूची तलवार, तिच्या वारातून तो सही सलामत बचावला. पण 2 महिन्यानंतर मधुकररावांना एक धक्कादायक माहिती कळाली. आप्पांचा अचानक अकस्मातरित्या मृत्यू झालाय आणि त्यांच्या मृत्यूचं कारण श्वास घेता न येणं हे होतं. त्यांच्या बॉडीचं जेव्हा पोस्टमॉर्टम केलं गेलं तेव्हा पोस्टमॉर्टममध्ये डॉक्टरांना आप्पाच्या घशात एक जांभूळ अडकलेलं आढळून आलं. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.